नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की सखी कान्हाचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा सखीला हे लग्न मान्य नव्हतं. सखीला असं वाटत होतं की हे मंगळसूत्र गळ्याला फास आहे, पण आज ती समजू शकते की लग्न म्हणजे काय आहे. कानाबरोबर जेव्हा लग्न केलं तेव्हा ती कानाच्या प्रेमामध्ये नव्हती, पण नंतर ती नकळत कानाच्या प्रेमामध्ये कशी पडली हे तिलाही कळत नाही. हे सगळं ती कानाला आज सांगत असते. तेव्हा आज मात्र तिच्यापुढे काहीतरी मोठं संकट येणार असतं, त्यामुळे ती कानाला एक एक शब्द तिच्या लग्नातला समजावून सांगत असते आणि कानाला हे ऐकून खरंच खूप वाईट वाटत असतं. काना हा या कामंत फॅमिलीमध्ये वेगळ्याच कारणाने आलेला असतो, पण सखीचं हे बोलणं ऐकून काना गैरवरून गेलेला असतो. कानाला अश्रू अनावर होतात. काना सखीचं हे प्रेम बघून खरंच त्याला खूप वाईट वाटत असतं आणि सखीने प्रेमाची कबुली तर दिलेलीच असते आणि सखी ही आता कानाच्या प्रेमात पडलेली असते. तेव्हा सखी सांगत असते की खरंच दाभाडे मावशीने त्यावेळी मला समजवलं की लग्न म्हणजे काय, मंगळसूत्राचा अर्थ काय. मंगळसूत्र हा एक धागा नसून दोन जीवांना एकत्र करणारा, दोन जीवांचं मिलन असं असतं. आणि काना तिकडे बघून कानाला त्याच्या माचे शब्द आठवत असतात. माने सांगितलेले असतं की या घरामध्ये तू कशासाठी गेला आहे. मग काना इतका रडतो सखीचं बोलणं ऐकून. सखी म्हणते, काना तू आज सखी विचारते, कान्हा काय झालंय तुला आणि तू तिकडे का तू. आणि मग कान्हा म्हणतो, सखी तुम्हाला सांगू का, आज मला शब्दच नाही आहे माझ्याकडे आणि मी हे काय करत आहे खरंच. मग सखी म्हणते, मी ही काय बावळट, मी बिनडोकच आहे, काय बडबडत बसले, त्याने तुला वाईट वाटले, मी ही इमोशनल गप्पा मारत बसते तुझ्याबरोबर, सॉरी. आणि सखीला कानाच्या डोळ्यातले अश्रू बघून वाईट वाटतं. ती कानाला मागून मिठी मारते आणि मग जेव्हा कानाला ती मिठी मारते तेव्हा कानाला आणखीनच गैरवरून येतं आणि कान्हा रडायला लागतो. तेव्हा मात्र सखीच्या हातात मंगळसूत्र असतं आणि कानाच्या डोळ्यातले अश्रू मात्र सखीच्या हातावर पडतात. तेव्हा सखीला कळतं की कान्हाही रडत आहे. तेव्हा सखी म्हणते, कान्हा हे काय. सखीला कळतं की कानातल्या डोळ्यातले अश्रू पडत आहेत. तेव्हा सखी म्हणते, कान्हा तू रडतोयस का, रडतोयस तू, सांग मला. आणि मीही खरंच काय तुला मी बोलले त्यामुळे तुला रडू आलं का. तुझे अश्रू हे माझ्यासाठी खूप किमती आहे. तुझ्या डोळ्यामध्ये मी हे अश्रू नाही बघू शकत. आणि मग तूच तर मला हे सगळं शिकवलं, लग्न म्हणजे काय तुझे. आणि माणूस म्हणून आणि तू एकदम खरा आहे 100% त्यामुळे तुझ्यावर माझा खूप विश्वास आहे. तू कधीही माझा विश्वास ला तडा जाऊ देणार नाही आणि म्हणूनच तुझ्यामुळे मी लग्नाचा अर्थ समजले आणि हे लग्न म्हणजे काय असतं ते मी तुझ्याकडून शिकले. आणि नकळत तुझी केव्हा होऊन बसले ना काना हे मलाही कळालं नाही. आणि आता मात्र सिनेमात घडतं तसं नाही, पण जेव्हा मंगळसूत्र तेव्हा काना म्हणतो, रिअल लाईफमध्ये असं नसतं सखी मॅडम. आणि मग का येते सखी म्हणते, रिअल लाईफमध्ये नसू दे, जेव्हा तू माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि आता ते तुटलं आहे, पण आता ते दुरुस्त झालं आहे आणि तू स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र बांधून दे. माझ्यासमोर माझा नवरोबा आहे उभा, तर मी कशाला माझ्या हाताने मंगळसूत्र घालून, तूच दे ना माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून, असं सखी जेव्हा कानाला बोलते. आणि मग सखीला कानाकडूनच मंगळसूत्र घालून घ्यायचं असतं. काना ते मंगळसूत्र हातात घेतो आणि कानाला खरंच खूप वाईट वाटत असतं की कानाला माहिती असतं की एक दिवस आता आज असा येणार आहे की जेव्हा सखीसमोर सत्य येणार आहे. मी काना नसून कबीर किर्लोस्कर आहे, तेव्हा सखीला काय वाटेल. आणि काना आरशासमोर सखी उभी असते आणि कानाला मंगळसूत्र घालायला लावत असते. तेव्हा मात्र सखी म्हणते, काना एवढं का वाईट वाटून घेत आहे, नको वाईट वाटून घेऊ. तेव्हा काना म्हणतो, खरंच टी व्ही सिरियलमध्ये हे काल्पनिक असतं, तसं वास्तवात घडत नसतं मॅडम. आणि मग काय येते सखी आरशासमोर उभी असते आणि कानाच्या हातामध्ये हात पुढं करते आणि ते मंगळसूत्र देत असते की तूच माझ्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र बांधून दे. काना आता ते मंगळसूत्र घेतो, पण कानाला अग्नीच्या साक्षीने सखीच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र बांधलं आहे ते आठवतं. कानालाही वाईट वाटत असतं की आता सखीला जेव्हा सत्य समजेल तेव्हा काय वाटेल. आता काना जेव्हा सखीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला निघतो तेव्हा कानाला परत अश्रू येतात. खूप वाईट वाटत असतं, त्याला रडू येत असतं. तेव्हा मात्र सखी कानाकडे बघत असते. सखीलाही खूप वाईट वाटत असतं, कानाला नेमकी आता काय झालं आहे. आणि कानाला हे असं वाटत असतं की सखी माझ्यावर किती विश्वास ठेवत आहे. सखी त्या कानाच्या हाताने मंगळसूत्र गळ्यामध्ये घालून घेत आहे आणि काना आता तिच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत आहे. तेव्हा सखी म्हणते, रडू नकोस काना, स्माईल कर. तेव्हा मात्र सखी म्हणते, काना तू रडलास की मलाही वाईट वाटतं.
आता जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा मात्र या दोघांच्या नात्यामध्ये काय कडवट येणार आहे. आता इकडे तेजस्विनी उभी असते तेव्हा तेजस्विनी म्हणते, ह्या तिघांचा जो फोटो यांनी वरती भिंतीवर लावला आहे ना, पण लवकरच या ठिकाणी मनस्विनीचा फोटो असणार आहे, माझा फोटो असणार आहे. तुमच्या तिघांना आज जेव्हा कळेल ना, तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. आणि आज ती जी एक पाहुणी आपल्याकडे येणार आहे ना, त्या पाहुणीसमोर जे काही घडणार आहे ना, ते आज मजाच येणार आहे. आज आज जे काही सगळ्यांसमोर सत्य येणार आहे ना, ते काही वेगळंच आहे. आणि आज सगळी प्रॉपर्टी सगळी माझ्या नावावर करणार आहे. आणि तो एक वेगळाच आनंद आज येथे ते मनस्विनीला होत असतो. मनस्विनी म्हणते, आता या तिघांना कधी एकदाच घराच्या बाहेर काढते ना, असं झालं आहे. आता राजलक्ष्मी आलेली असते. राजलक्ष्मी जेव्हा येते तेव्हा सगळेजण आता बाहेर आलेले असतात. तेव्हा आता मात्र ते येते. मनस्विनी म्हणते, पाया पडते तुमच्या, तुम्ही आलात खूप छान वाटलं. आता मात्र मनस्विनी म्हणते, आता पाया पडते आहे, पण आता पायाखालची जमीन सरकणार आहे तुमच्या सत्य ऐकून. आता राजलक्ष्मी म्हणते, ठीक आहे, तुमच्या दोघींमध्ये ती मनस्विनी होते, तिच्यात आणि तुमच्यात खूप वेगळा संस्कार आहे. तेव्हा मात्र येथे मनस्विनी म्हणत असते, वडिलांनी दोघींवरही चांगलेच संस्कार केले, पण कुणाला कसे घ्यायचे ते ज्याच्या त्याच्या मनावर असतं. आता तिने असे संस्कार घेतले आणि माझ्यामध्ये वेगळे. खरंच आणि हे काही जे काही आतापर्यंत घडत आलं आहे ना, ते सगळं आपल्या सुरळीत करायचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. माझ्या बहिणीने जो काही त्रास आतापर्यंत दिला ना, ते सगळं मला व्यवस्थित करायचं आहे. आता सखी येते. सखी म्हणते, आजी तुम्ही बऱ्या आहात ना? कशी आहे तुमची शुगर कशी आहे? तेव्हा आता राजलक्ष्मी म्हणते, तुला लक्षात आहे की मला शुगर आहे म्हणून? तेव्हा आता सखी म्हणते, हो का नाही? कारण की त्यावेळेस मी तुम्हाला तिळगुळाचे लाडू खाण्यासाठी आग्रह केला होता. त्यावेळेस तुम्ही नको म्हणत होता. तेव्हापासून माझ्या लक्षात आहे. पण आज मात्र तुम्हाला नाही म्हणावं लागणार नाही. आज तुम्हाला थोडंसं गोड खावंच लागेल, तोंड गोड करावं लागेल. आज मी आणि कान्हा दोघेही मिळून रस बनवणार आहोत, तो तुम्हाला खावाच लागेल. आता मात्र येथे तेजस्विनी म्हणत असते की, अगं सखी, असं नसतं विचारायचं, वाढायचं असतं, आग्रह करायचा असतो. खाणार की काय असं नसतं विचारायचे. जे आपल्याकडे पाहुणे येतात त्यांना आपण असं कसं विचारू शकतो? आज आपण त्यांना आपल्या घरी आमंत्रित केले आहे, त्यामुळे त्यांना आग्रह करायचा, त्यांच्या ताटात वाढायचं, त्यांना विचारायचं नाही. आज ते आपल्या घरी आलेल्या आहे. आज खूप आपला त्यांचा मोठेपणा आहे. त्या सगळं विसरून आज आपल्याकडे आपल्या विनंतीला मान देऊन इथे आलेल्या आहे. तेव्हा मात्र आज खूप आनंद आहे. तेव्हा मात्र इथे राजलक्ष्मीला तेजस्विनी जी असते, ती तेजस्विनी म्हणजेच मनस्विनी, ती विचारते, एवढा मोठा बिझनेस तुम्ही सांभाळतात या वयामध्ये, खरंच खूप. आणि आता प्रॉपर्टीचे पेपर आणून दिलेले असतात. आता परशू म्हणतो, हे घे. तेव्हा सखी म्हणते, कान्हा, हे प्रॉपर्टीचे पेपर आलेले आहे, आता हे देवासमोर ठेवते. आता इकडे येथे किरण आणि जान्हवी दोघेही सखीच्या घरी जायला निघालेले असतात. तेव्हा येथे किरण म्हणतो, यायला खूप उशीर केला. तेव्हा मात्र जान्हवी म्हणते, काल काय जो प्रकार झाला तो तू सगळं विसरलास का? आपल्या ह्या नॉर्मल लाईफमध्ये, नॉर्मल माणसांमध्ये असं घडणं खूप मोठी गोष्ट आहे. आपण पोलिसांत कंप्लेंट द्यायला हवी होती. तेव्हा मात्र किरण म्हणतो, का आज आपण सेफ आहोत आणि पोलिसांमध्ये कंप्लेंट नको द्यायला. तेव्हा मात्र कान्हा इथे किरण म्हणतो, आता मात्र आपल्याला त्यांनी बोलवलेलं आहे. आता सखी आणि कान्हाला या गोष्टी कळता कामा नये, कारण की सखीची आई आता आलेली आहे. तेव्हा जान्हवी म्हणते, काय बोलतो आहे किरण? मला आपल्याला मरणाच्या दारात घेऊन गेले होते ते लोक, आणि आपण लगेच विसरून कसं जाऊ शकतो? आपलं नॉर्मल आयुष्यामध्ये एवढं सगळं घडलेलं आहे आणि ते आज आपण कुणालाच सांगायचं नाही, हे कसं? तेव्हा मात्र किरण म्हणतो, आत्ता नको, वेळ आली की आपण सांगूया. पण आज सखीने आपल्याला बोलवलेलं आहे आणि सखीलाही कळता कामा नये, कारण की येथे जान्हवी म्हणत असते की कान्हा आणि सखीला मी हे सगळं सांगणार आहे. पण किरण म्हणतो की नको सांगू जान्हवी, ऐक माझं, कारण की सखीची आई खूप दिवसातून परत आलेली आहे. सखी खूप आनंदित आहे आणि तिचा आनंद आपण नाही हिरावून घेऊ शकत. आणि ती आज खूप आनंदित आहे, तिच्या आईबरोबर वेळ घालवत आहे आणि तो आज नको हे करायला. आता कान्हा आणि येथे सखी दोघेही रस बनवायला घेतलेला असतो आणि दोघेही आनंदाने राजलक्ष्मीसाठी रस बनवत असतात. आणि सखी कान्हाला शिकवत असते कसा रस बनवायचा. आता कान्हाच्या हातामध्ये जो लग्नाच्या वेळी हळकुंड बांधलेला असतो तो तसाच असतो आणि मग कान्हाला कळतच नाही की आता कसा बनवायचा. तेव्हा सखी म्हणते, थांब थोडा वेळ. आणि हे दृश्य माँसाहेब सगळं बघत असते. आता इकडे
मनस्विनी येथे राजलक्ष्मीकडून खरं काय ते आहे ते काढण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मात्र राजलक्ष्मी म्हणत असते की तुमच्या दोघी बहिणींमध्ये खूप फरक आहे. आणि मग येथे तेव्हा जेव्हा तेजस्विनीने हा प्रश्न तेव्हा राजमाता शांतच बसलेली असते. ती म्हणते की तुम्ही या वयामध्ये तुमचा मुलगा, नातू कोणीतरी असेलच ना, त्यांच्याकडे सोपवायचं ते असतीलच ना. हे सगळा कारभार तुमचा सांभाळा. या वयामध्ये सुद्धा तुम्ही एवढं सगळं बघताहेत, खूप आश्चर्य आहे. आता पुढील भागामध्ये सखी सगळी प्रॉपर्टी आता तिच्या आईच्या म्हणजेच तेजस्विनी जी असते, पण ती मनस्विनी असते आणि तिला माहीतच नसतं, तिच्या नावावर करणार असते. पण कानात इतक्यात येऊन सखीला थांबवतो. बेबी सरकार ही कोण आहे तेवढ्या तुम्ही ओळखलत का? ह्या आता पुढील भागामध्ये कानाने सांगितलेलं असतं, पण आता पुढील भागात जबरदस्त वेगळा ट्विस्ट आलेला आहे. कारण की राजलक्ष्मीही त्या घरी आलेली आहे. तेव्हा मात्र जी मनस्विनी असते ती म्हणते, सखी तू ज्या माणसाबरोबर राहत आहे, ज्या माणसाबरोबर तू लग्न केलेलं आहे, त्या माणसाची ओळख तुला आहे का? तो कान्हा नसून तो कबीर किर्लोस्कर आहे. पुढील भागात जबरदस्त ट्विस्ट आहे.